आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबईला उष्ण आणि दमट वातावरणापासून दिलासा। शहरात लवकर येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे तापमानापासून दिलासा मिळणार। कुलाबा केंद्रात 34.3 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। नालेसफाईसाठी यंदा 235 कोटींची तरतूद। आतापर्यंत 30% काम पूर्ण झाल्याचा दावा। 70% गाळ नाल्यातच। मध्य रेल्वेवर यंदा पुराचं संकट नाही। दिवा, कळवा, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि सायन कुर्ला या पूरप्रवण रेल्वे मार्गावर सूक्ष्म बोगदे तयार करण्याचं काम हाती। धारावीमध्ये पाणी प्रश्न सध्या ऐरणीवर। बेकायदा जोडण्यांमुळे आता रहिवासी मेटाकुटीला। ऐन उन्हाळ्यामध्ये मुंबईत पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, तर टँकर माफियांकडून संकटात नफेखोरी। आरे ते बीकेसी मेट्रो वेळापत्रकात काहीसा बदल। शुक्रवारी 1 तर शनिवारी सेवाकाळ 2 तासांनी कमी। शुक्रवारी मेट्रो सकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत धावणार, तर शनिवारी 7:30 ते 9:30 पर्यंतच धावणार। शिव उड्डाणपुलासाठी मुंबईकरांना वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार, तर उड्डाणपूल 31 मे 2026 पर्यंत खुला करण्याचं उद्दिष्ट। उत्तर मुंबईतील 11 तलावांचा पुनरुज्जीवन, तर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर होणार। मढ, मालवणी, मनोरी या भागातील दुरावस्थेमध्ये असलेले तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठी मुंबई पालिकेचा हा निर्णय। ठाणे कल्याणच्या रेल्वे स्थानकावरील सुरक्षा वाऱ्यावर, तर तपास यंत्रणांची अवस्था अतिशय बिकट। ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बसवलेली प्रवाशांच्या सामान वस्तू तपासणी यंत्रणाच आता गायब असल्याची माहिती।